राजस्थानमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। समवाळवंटी भागात कॅमल राईड सुरू, मात्र पर्यटकांची या कॅमल राईडकडे पाठ पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राजस्थानमध्ये जनजीवन पुन्हा एकदा सामान्य व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या राजस्थानपासून जैसलमेरच्या 50 किलोमीटर लांब सम या वाळवंटामध्ये पोहोचलेलो आहे। या ठिकाणी आता कॅमल राईड पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, पण पर्यटकच नाहीये, कारण युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे पर्यटकांनी या साम डेझर्टला पाठ फिरवलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे पर्यटकांनी आता यावं, आता धोका टळलेला आहे असं सुद्धा आवाहन इथले नागरिक करतात, ज्यांचं पर्यटनावरच पोट आहे। मी सध्या वाळवंटामध्ये आहे। 50 किलोमीटरचा हा वाळवंटाचा संपूर्ण परिसर आहे। पुढे थार वाळवंट आहे आणि मोठमोठे वाळवंटांचे जे टिले आपण म्हणतो, डोंगर म्हणतो, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लांबच्या लांब वाळवंट आहे, जिथे बघावं तिथे केवळ रेती आणि रेतीच दिसते। तर या वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला साम हे गाव आहे आणि त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीची जी परिस्थिती होती ती अत्यंत भयंकर होती, कारण त्या ठिकाणी पाणी नव्हतं, लाईट नव्हती आणि पूर्ण ब्लॅकआउट होता। मात्र आज सकाळपासून दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहेत आणि कॅमल राईडला देखील या ठिकाणी सुरुवात झाली आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर राजस्थानच्या वाळवंटामध्ये आता आवाहन करायला सुरुवात केली आहे की पर्यटकांनी सगळं काही विसरून पुन्हा एकदा विश्वास ठेवून राजस्थानमध्ये यावं, साम डेझर्टमध्ये यावं। नेमकी आता पर्यटकांची भूमिका काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, साम, जैसलमेर।